स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण ध्येय अकॅडमी आय ला ऑनलाईन क्लास आपण अटेंड करत आहात. तर आपला इयत्ता 4थीचा आज क्लास आहे मराठीचा. त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे, शब्दांच्या जाती हा ग्रामरचा भाग आपण आता शिकत आहोत. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, शब्दांच्या जातीमध्ये शब्दांच्या एकूण आपल्याला 8 जाती आहेत. त्याच्यामध्ये एकूण 4 जातींचा आज आपण अभ्यास करायचा आहे. मग कोणकोणत्या ते, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. एकूण 4 जाती शब्दांच्या आज आपण इथं अभ्यासायच्या आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता तर आपल्याला काय बघायचं आहे, शब्दांच्या जातीमध्ये पहिला भाग कोणता आहे, तर नाम आहे. नाम म्हणजे इंग्लिश मध्ये नाउन असे म्हणतो, NOUN, नाउन असे इंग्लिश मध्ये म्हणतो. नाम म्हणजे काय, तर त्याची व्याख्या माहिती पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतो. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या काल्पनिक नावाला नाम असे म्हणतो. वर्गातील मुले असतात, मुले हे काय आलं तर त्याचं नाव आलं का. मुलांच्या मध्ये बरीच मुले असतात, रोहित असतात किंवा राज अशा नावाची नावं असतात. राज नावाची मुले असतात, रोहिणी नाव असतं, मीनल नाव असतं, स्वाती नाव असतं, ही मुलींची नावं असतात. राजवीर, अशा प्रकारे बऱ्याच मुलांची नावे असतात. ह्या नावाला आपण नाम असे म्हणतो. ओके. आता मुलांची नावे, मुलींची नावे, नद्यांची नावे असतात. आता नद्यांची नावे मध्ये बघा, कोणकोणती नद्यांची नावे. नद्यांची नावे, नद्यांची नावे बघा, त्याच्यामध्ये बघा, गोदावरी, कावेरी, यमुना, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, ही सगळी नद्यांची नावे आहेत. पर्वतांची नावे, हिमालय पर्वत, अशा प्रकारे ही पर्वतांची नावे झाली. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हिमालय, आरवली, सह्याद्री पर्वत, आरवली. आलं लक्षात? आता ही काय झाली, पर्वतांची नावे झाली. त्याच्यानंतर आपण बघतो की व्यक्तींची नावे, आडनावे असतील, व्यक्तींची नावे, व्यक्तींची नावे, रोहित, मोहन. मुलींची नावे येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, महिना, ऋतूंची नावे, महिना, जानेवारी, महिना किंवा ऋतूंची नावे. ऋतू कुठले कुठले, शशीर, हेमंत, शिशिर. ऋतू कुठले आहेत. त्याच्यानंतर महिन्यांची नावे, जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल्पनिक नावे सुद्धा मी उल्लेख केलेला आहे. आता काल्पनिक नावे कोणकोणती, एखाद्या गोष्टीची आपण कल्पना करतो, ती आपल्याला समोर, आपण प्रत्यक्ष त्या गोष्टी बघितलेल्या नसतात पण अनुभवलेल्या असतात, किंवा आपण त्याची काय करतो, उदाहरण देतो. उदाहरणार्थ, अमृत पिल्याने माणूस अमर होतो. अमृत कुणी बघितलंय का, नाही. ते कुणी पिलंय का, नाही. मग अमृत हे नाव काय, तर काल्पनिक नावामध्ये येतं. काल्पनिक नाव फक्त म्हणतात बघा, अमृत पिल्याने माणूस. मग आपण अमृत बघितलंय का, नाही बघितलं. मग सगळ्यांनीच अमृत मेलेल्या माणसाला दिलं असतं, माणूस परत जिवंत झाला असता, होय की नाही. म्हणून अमृत हे काय आहे, काल्पनिक नाव आहे. त्याच्यानंतर भूत. भूत आपण बघितलंय का, आपल्याला आपल्या घरातली तिकडे जाऊ नको, तिकडे भूत असते असं म्हणतात बघा. म्हणजे भूताला आपण बघितले काय, 6 पाय असतात. एक सांगतात बघ, 6 पाय असतात, पाय उलटे असतात, हात वाकडे असतात, केस सोडलेली असतात, मान उलटे असते. पण ह्या आपली कल्पना झाली की अशा प्रकारचे भूत असतंय. पण भूत असं आपण कधी प्रत्यक्ष बघितलंय का, आपल्या दारात फिरतेलं, रात्रीचं सकाळचं भूत फिरतेलं बघितलंय आपण, नाही बघितलेलं. म्हणजेच काय, भूत हे काल्पनिक नाव आहे. मग ज्या गोष्टी काल्पनिक असतात त्याचा फक्त आपण कल्पना करू शकतो, इमॅजिनरी नाही. त्याच्यानंतर भूत, राक्षस. राक्षस बघितलाय का, नाही. रात्री 12 वाजता राक्षस येतो आपण म्हणतोय बघा, नाही बघितलेला. त्याच्यानंतर परी. परी हे सुद्धा एक काल्पनिक नाव आहे. परीला 2 पंख असतात. परीच्या हातात एक काय असते, मॅजिक स्टिक असते, म्हणजे जादूची काठी असते.
पांढऱ्या कलरचे किंवा कुठल्या कलरचे, पण परी आपण बघितले का? कपडे असतात तसे पांढऱ्या कलरचे, पण परी आपण बघितलेली आहे का? तर नाही, आपण परी ही बघितलेली नाही. म्हणजे परी हे सुद्धा एक काल्पनिक नाव आहे. आलं लक्षात? म्हणजे परी, राक्षस, अमृत हे जे आपण बघितलेलं आहे ही सगळी काल्पनिक नाव आहेत. त्याच्यानंतर महिना ऋतूंची नावे असेल, पणा जोडून आलेली प्रेमळपणा, दयाळूपणा ही नावे असतील. य जोडून असते करू माधुर्य, शौर्य, य जोडून नामे आलेली असतील. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल नाम म्हणजे काय. आपल्याला ते तिसरीला पण झालं होतं. आता याच्यावरची उदाहरण घेऊयात. आता बघा, सागर खेळत आहे याच्यातील नाम ओळखा. सागर खेळत आहे. आता प्रत्येकानं वहीमध्ये मी जसं जसं लिहिणार आहे त्याच्यातले नाम ओळखून वहीमध्ये लिहायचंय. नाम म्हणजे नाव, वहीमध्ये त्याची उत्तर लिहायचे. नाम म्हणजे काय? नाव. नाव ओळखून वहीमध्ये लिहा. सागर खेळत आहे. मीना, शीतल, राणी बागेत खेळत आहे. आता दुसऱ्या वाक्यात काय लिहायचं आहे? दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत? एकूण किती नामे आलेली आहेत? एकूण नामे, एकूण किती नामे आलेली आहेत? गणपतीच्या पूजेसाठी, गणपतीच्या पूजेसाठी उत्तर लिहिली तरी बास होत आहे. पूजेसाठी डॅश डॅश वाहतात. एक, त्याच्यामध्ये बघा तुळस, बेल, 3 नंबर दुर्वा, दुर्वा, 4 नंबर आहे पान. नेक्स्ट बघा, पुढं प्रश्न बघा. हुशार, हुशार मुलगा आहे. तुषार हुशार मुलगा आहे. याच्यातील नाम ओळखायचंय. तुम्हाला एक 2 मिनिटं वेळ देणार आहे. त्याच्यातली तुम्ही याच्यातली एकूण किती नाम आहेत ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये या पर्यायातील कोणतं नाम येणार ते ओळखायचं आहे. हुशार मुलगा ह्याच्यातील आणि ह्याच्यातील फक्त नाम ओळखायचं आहे. एक 2 मिनिटं वेळ दिलेला आहे. तुम्ही त्याच्यातील नाम ओळखून लिहायचं आहे. बघा, याच्यातले नाव मी सांगणार आहे. नाम 9, सागर खेळत आहे. तर ह्याच्यामध्ये सागर खेळत आणि आहे, त्याच्यातलं नाम कोणतं आले सांगा. त्याच्यातलं नाम कोणतं आलेलं आहे?
नाम आलेलं आहे सागर, कारण की हे नाव आहे. एक प्रकारचं नाम म्हणजे नाम म्हणजे नाव, आलेलं नाव असतं. नाम म्हणजे काय? नाव. ह्याच्यातलं नाव कुठलं आलेलं आहे? सागर खेळत आहे, म्हणजे सागर हे नाव आलेलं आहे. नाव कोणतं आलेलं आहे? सागर. दुसरं, मीना शीतल राणी बागेत खेळत आहेत. एकूण किती नाव आलेले आहेत? मी समजावून सांगायला, सगळ्यांनी पुढे लक्ष द्या, कुठे लिहू नका. हे बघा, मीना शीतल राणी बागेत खेळत आहेत. हा, तर याच्यामध्ये नाव कुठलं आले? मीना हे नाव आहे एका मुलगीचं, शीतल नाव आहे, राणी नाव आहे. मग एकूण किती नाव आल्यात? 1 2 3 नावं आलेली आहेत. मग इथं ह्याचा पर्यायामध्ये काय लिहायचं आहे? आपल्याला 3 लिहायचं आहे. गणपतीच्या पूजेसाठी डॅश डॅश वाहतात. मग गणपतीच्या पूजेला आपण तुळस, बेल, दुर्वा, पान काय वाहतो? गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, म्हणजे याच्यात काय ना, गणपतीला आपण दुर्वा वाहतो. बेल कुणाला वाहतो? तर बेल आपण महादेवाच्या पिंडीला वापरतो. तुळस सुद्धा आपण कुणाला वाहतो? तुळस आपण काय करतो? एकतर कृष्णाला, कृष्ण देवाला, किंवा आपण विठ्ठल रुक्माईला तुळस वाहतो. आलं लक्षात? तुषार हुशार मुलगा आहे, याच्यातलं नाम कोणतं? तुषार हुशार मुलगा आहे. हा, तर ह्याच्यामधलं नाव आहे तुषार, हे एका मुलग्याचं नाव आहे. तुषार हुशार मुलगा आहे. आलं लक्षात सगळ्यांना? नाम म्हणजे काय? नाव. नाम म्हणजे काय? नाव. सागर, मीना, शीतल, राणी, दुर्वा, तुषार ही नाव आहे. त्याच्यामध्ये आता नक्षत्रांची पण नावे येतात. त्याच्यामध्ये नक्षत्र, ध्रुव नक्षत्र, मीन नक्षत्र, ध्रुव, पुढे लक्ष द्या, ध्रुव, मीन, मूळ नक्षत्र. त्या मूळ नक्षत्रावर पाऊस पडतो म्हणतो बघा आपण. हा, ही सुद्धा आपली नक्षत्रांची नावे आहेत. आलं लक्षात? पुढे बघा आता, दुसरा ह्याच्यामधला प्रकार आहे विशेषण. विशेषण सर्वनाम घ्या, नाम नंतर सर्वनाम. सर्वनामला आपण प्रोनाउन म्हणतो. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. बघा, समीर क्रिकेट खेळतो. समीर क्रिकेट खेळतो. तो हुशार आहे. त्याला व्हॉलीबॉल खेळायला सुद्धा आवडतो. व्हॉलीबॉल खेळायला आवडतो. बघा, आता आपल्याला सर्वनाम बघायचंय. शब्दांच्या जातीमधला दुसरा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनामला इंग्लिश मध्ये प्रोनाउन म्हणतात. बघा, सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाऐवजी. द नेम used instead of noun. The name is used instead of noun is called a pronoun. Is called a pronoun. समीर क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये समीर हे नाउन आलेलं आहे. पण त्या समीर ऐवजी दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात प्रोनाउन आलेले आहे, सर्वनाम आलेले. तर प्रत्येक वेळा जर आपण म्हणलो समीर क्रिकेट खेळतो, समीर हुशार आहे, त्याला व्हॉलीबॉल खेळायला आवडतो, समीर असा, समीर तसा, समीर असा, प्रत्येक वेळेस समीर हे करतो, काय म्हणणार? काय सारखं समीर समीर, म्हणजे एकच एकच पुन्हा पुन्हा वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो बघा. कंटाळा येतो. तर बघा ह्याच्यामध्ये मग समीरच्या ऐवजी आपण कुठला शब्द वापरतो? तो, त्याला, त्यासाठी असा शब्द वापरतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर बघा, समीरच्या ऐवजी आपण इथं तो शब्द वापरला, त्याला वापरला. हा, मग मुलगी असेल तर ती, तिला, तिच्यासाठी, हे सर्वनाम आहेत. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता आहे? सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द तो, त्याला. आता कुठले कुठले आहेत बघा सर्वनाम. हा, तो, त्याला, ती,
तिने, आपण, आम्ही, आपल्याला, तुम्हाला, त्यांना, ह्यांना. आता प्रश्नार्थक सर्वनाम सुद्धा आहे. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? आपण कधी कधी हूम, हुम असं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतो. कोण हा सुद्धा एक सर्वनाम आहे. कोण आहे रे तिकडं, म्हणजे कोणाला तरी उद्देशून आपण म्हणलेलं आहे की कोण आहे रे तिकडं, म्हणजे कोणाला तरी उद्देशून आपण कोण हा शब्द वापरलेला आहे. कोण आहे रे तिकडं, त्याला काय पाहिजे, त्याला. आपण कुठे राहता, आपण, आपण हा सुद्धा काय आहे त्याच्यामध्ये सर्वनाम आहे. आपण हा सुद्धा सर्वनाम आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता याच्यावरचे प्रश्न थोडक्यात बघूया, कारण की सर्वनाम आपल्याला डॅश आगगाडी धावते, आगगाडी डॅश डॅश आगगाडी धावते. आता इथं कोणतं सर्वनाम येणार सांगा? तो तिथे आहे. त्यात कोणते सर्वनाम येणार? मग काय येणार? ती आगगाडी धावते. इथं काय येणार? ती आगगाडी धावते. तो तिथे आहे, याच्यामधलं तो हे काय आहे? सर्वनाम आहे. तो हे सर्वनाम आहे. याच्यामधली मी सगळी सर्वनाम दिलेली नाही आहेत, जेवढी आहेत तेवढी दिलेली आहेत. तो, त्याला, ती, आपण, आम्ही, आपल्याला, तुम्हाला, यांना, त्यांना. आपण, कोण, कोण हे सुद्धा सर्वनाम आहे. कोणाला, कोण, कोणाला, ही सुद्धा सर्वनामे आहेत. कोण, कोणाला, ही सुद्धा सर्वनामे आहेत. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? सर्वनाम म्हणजे काय समजलं? आता नेक्स्ट आपण घ्यायचंय विशेषण. नाम, सर्वनाम, विशेषण. आता विशेषण म्हणजे इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह. आता विशेषणाचा बराच भाग ह्याच्यावर अवलंबून असतो. विशेषणाचा बराच भाग कशावर अवलंबून असतो? नामावर. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग अशी एक उदाहरण दिलं होतं की मी, समीर हुशार आहे. समीर हुशार आहे. समीर हुशार आहे. त्याच्यातलं नाम कोणतं रे? समीर नाम आहे. मग समीर बद्दल विशेष माहिती कुठली सांगितलेली आहे? हुशार. समीर बद्दल कुठलं माहिती सांगितलेली आहे? हुशार. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो. आरव आता चांगला अभ्यास करतो. आता हेच पण उदाहरण घेऊया. आरव चांगला अभ्यास करतो. आरव चांगला अभ्यास करतो. स्वराज नीटनेटका राहतो. अथर्व उत्तम क्रिकेट खेळतो. उत्तम क्रिकेट खेळतो. राजवीर छान हसतो. राजवीर छान हसतो. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे बघा. काय सांगितलेलं आहे की
पहिला वाक्य आहे समीर हुशार आहे. समीर बद्दल ज्यादा विशेष माहिती काय सांगितली? हुशार. आरव चांगला अभ्यास करतो. आता आरव नावाचा मुलगा आहे, अभ्यास कसा करतो? चांगला अभ्यास करतो. चांगला हे विशेषण आलं. स्वराज नीटनेटका राहतो, त्याच्यामध्ये नीटनेटका. अथर्व उत्तम क्रिकेट खेळतो. उत्तम. अथर्व क्रिकेट कसा खेळतो? उत्तम खेळतो. राजवीर छान असतो. राजवीर कसा असतो? छान असतो. म्हणजे छान हे याच्यामधलं विशेषण आहे. भाजी आज तिखट झाली आहे. तिखट विशेषण. मीरा सुंदर गाते. छान गाते. छान सुंदर विशेषण. आमटी खारट झाली आहे. खारट विशेषण. इंग्लिश मध्ये साल्टी, स्पायसी हे सगळे विशेषण येतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे चांगला, नीटनेटका, उत्तम, छान, सुंदर, कुरूप. आपण म्हणतो की सुंदर, कुरूप, जलद, सावकाश हे सगळे विशेषण आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. आता शेवट येतं तर क्रियापद येतं. क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब म्हणतो आपण त्याला. इंग्लिश मध्ये वर्ब म्हणतो. क्रियापदाला इंग्लिश मध्ये आपण वर्ब असे म्हणतो. वर्ब म्हणजे क्रियापद. आता क्रियापद या शब्दामध्ये आपल्याला काय आहे? बरंच काही आहे. क्रियापद वर्ब, VERB वर्ब. एखादी क्रिया. आता मी कोणती क्रिया करत आहे? लिहिण्याची. लिहिणे, वाचणे, चालणे, गाणे गाणे, पोहणे, बोलणे, देणे, दिले, देणे, देणे, उठणे, उठणे, पळणे, हसणे, गाणे, पिणे हे सगळी क्रियापद आहेत. सिंगिंग, डान्सिंग, जम्पिंग, प्लेइंग सगळी काय क्रियापद आहेत. क्रियापदा वाक्यामध्ये एखादी क्रिया घडते हे ज्यावेळी ज्या शब्दावरून कळते त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. प्लेइंग, स्विमिंग, जम्पिंग, दिस इज द इंग्लिश वर्ब्स. ओके. क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी असतं. हा त्यातला एक क्ल्यू तुम्हाला सांगतो. क्रियापद हे नेहमी कसं असतं? वाक्याच्या शेवटी असतं. क्रियापद काय असतं? वाक्याच्या शेवटी असतं. लक्षात? आता दादाने नवीन कपडे घातले. घातले हे त्याच्यामधलं क्रियापद आलं. आलं लक्षात? घातले हे त्याच्यामधलं काय आलं? क्रियापद आलं. दादाने नवीन कपडे घातले. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे हे काय झालं? त्याच्यामधलं क्रियापद झालं. आता तुम्हाला क्रियापदावर एक छान तुम्हाला आता इथं काय करणार आहे? वाक्य घालणार आहे. ते तुम्ही ओळखायचं क्रियापद कोणते. मी प्रार्थना. मी प्रार्थना डॅश. राज उत्तम पळतो. पळतो. मीरा छान गाते. आम्ही जेवण करतो. बघा ह्याच्यामध्ये मी प्रार्थना म्हणतो. म्हणण्याची क्रिया म्हणजे म्हणतो इथे. हा म्हणतो हे क्रियापद येणार. राज उत्तम पळतो. पळण्याची क्रिया झालेली आहे. क्रियापद हे वर्ब म्हणजे क्रियापद. मीरा छान गाते. त्याच्यामध्ये गाते हे क्रियापद येणार आहे. आम्ही जेवण करतो हे क्रियापद येणार आहे. बघा पहिल्या वाक्यामध्ये म्हणतो वर्ब आलं. त्याच्यामध्ये उत्तम, छान ही विशेषण आली. मी सर्वनाम आलं. आम्ही सर्वनाम आलं. करतो, गाते, पळतो, म्हणतो क्रियापद आलं. म्हणजे एका वाक्यामध्ये सुद्धा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ही चारही येऊ शकतात. मी सर्वनाम
प्रार्थना नाम म्हणतो क्रियापद. राज नाम उत्तम विशेषण पळतो क्रियापद. मीरा नाम छान विशेषण गाते क्रियापद. आम्ही सर्वनाम जेवण नाम आणि पळतो हे काय येणार आहे याच्यामध्ये क्रियापद येणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे काय तर ह्या शब्दांच्या एकूण 4 जाती आहेत. आता याच्यावर तुम्हाला होमवर्क मी आता देणार आहे. तर आपल्या आय विनरच्या मार्गदर्शिकेच्या पुस्तक मध्ये अतिशय छान प्रकारे तुम्हाला काय दिलेलं आहे छान प्रकारे स्वाध्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला काय करायचं की प्रश्न लिहायचा, स्वाध्याय असं लिहायचं त्याच्यामध्ये आणि प्रश्न उत्तर आणि पर्याय एकाखाली एक व्यवस्थित लिहून तुम्ही काय करायचंय त्याचे स्वाध्याय सोडवायचंय. कंपल्सरी तुम्हाला काय करायला पाहिजे, कंपल्सरी तुम्हाला प्रश्न लिहायला पाहिजे, पर्याय लिहायला पाहिजे. ओके स्टुडंट्स, आपण आज काय करूया इथंच थांबूया. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, आज आपल्या इयत्ता 4चा मराठीचा ऑनलाईन क्लास झालेला आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि आजचा सोपा घटक होता. तुम्ही सुद्धा 20 नाम 20 सर्वनाम 20 विशेषण 20 क्रियापद याची उदाहरणं वहीमध्ये सोडवायची आहेत, वाक्य लिहायचे आहेत आणि त्याचं उत्तम असं प्रॅक्टिस करायचंय. थँक्यू.